क्रिस्पी आणि क्रंची झालेला आहे बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजची रेसिपी आहे आपली पालक पकोडे. थोडी पालक घेतलेली आहे. हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. याचे डेंटल काढून घेतलेले आहे आणि याला पुसून घेतलेलं आहे. हे आपले मोठे मोठे पानाची पालक घेतलेली आहे. अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. थोडं मीठ टाकून घेऊन चवीनुसार मिक्स करून घेऊन थोडं पाणी टाकून आपण हे भिजून घेऊया. गुठल्या न पडता याला गुठल्या नाही पडू नाही द्यायच्या. अशा प्रकारे आपल्याला भिजून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. अशा प्रकारे याला आता आपण 10 मिनिट रेस्ट करायसाठी ठेवून देऊया. 3 आलू घेतलेले आहे उकळून. याला आता आपण किसून घेऊया. आलू आपण किसून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला सर्व आलू किसून घ्यायचे आहे. एक चम्मच काश्मीरी मिरची पावडर, चवीनुसार मीठ, एक चम्मच धनिया पावडर, थोडीशी हळद, थोडासा ओवा क्रश करून टाकून घेऊया आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने पालक भाजीच्या पानला आपण आलूची चटणी लावून घेऊया आणि जो डेटाचा भाग आहे ना वरचा, तो आपण आतमधून फोल्ड मारत नेऊया. असं आतमधून फोल्ड मारत न्यायचे आहे आपल्याला. असं बघा, अशा प्रकारे. आणि असं करून घ्यायचं आहे. अशा प्रकारचे मी सर्व बनवून घेतलेले आहे. 10 मिनिट झालेले आहे. आपलं बेसन रेडी झालेलं आहे बघा. आता थोडा बेकिंग सोडा टाकून घेऊया. सर्व मिक्स करून घेऊया. आपण हे बेसनमध्ये टाकून घेऊया आणि बेसनमध्ये डीप करून घेऊया आणि तेलातून काढून घेऊया ना. तेल गरम झालेलं आहे. आता आपण हे टाकून घेऊया. तळून घेऊ आपण तेलामध्ये. असे करून आपल्याला सर्वच तळून घ्यायचे आहे. बघा, आपला पालक पकोडे बनवून तयार झालेले आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व पकोडे तळून घ्यायचे आहे. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.